आणि समोर खुर्चीवर मग गुरुजी बसले. गुरुजी गेल्यानंतर मी बाबांना विचारलं, बाबा हे कोण आहे? अहो तिने तुम्ही ओळखत नाही का की राघव मेश्राम गुरुजी आहेत. यांनी महानुभाव तत्वज्ञानावर पहिली PhD केलेली आहे. फक्त त्यांच्या अंगावर वेश नाही आहे, परंतु आज ते खूप आदरणीय आहेत, सन्माननीय आहेत, असं बाबांच्या हालचालीवरच कळालं. तर ज्यांनी मला गुरुजींचा परिचय करून दिला आणि त्याच गुरुजींनी ज्या विचार मंचाची स्थापना केली, या अध्ययन मंदिराची स्थापना केली, या दिनाला प्रमुख वक्ते म्हणून, मार्गदर्शक म्हणून परमपूजनीय आदरणीय बाबाजी लाभलेले आहेत. आणि बंधूंनो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, ज्यांचं या संस्थेवर नितांत प्रेम आहे. नेहमी या संस्थेचा गौरव व्हावा, सन्मान व्हावा, वृद्धिंगत व्हावी अशा शुभेच्छा पाठीशी आहेत. असे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य, अमरावती आश्रमचे संचालक परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अमरावतीचे बाबा लाभलेले आहेत. बंधूंनो, तसंच आपणा सर्वांच्या परिचयाचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री आळसपूरकर बाबा पण आहेत. परमपूजनीय श्री दर्यापूरकर दादा आहेत. आणि व्यासपीठावर उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष परमपूजनीय श्रीमान शेले पाटील सुद्धा आहेत. तसंच आपणा सर्वांच्या परिचयाचे आपल्या नागपूरमधले महानुभाव पंथाचे धडाचे कार्यकर्ते श्रीमान ठाकरे साहेब सुद्धा आहेत. तसंच समोर बसलेले सर्व साधू संत, तपस्विनी आणि या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं जमलेल्या माझ्या अपार श्रद्धेने बंधू आणि भगिनींनो, वास्तविक पाहता या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं. उद्या आपल्याला जायचं, बाबांचं प्रवचन आपल्याला ऐकायला मिळणार, हा मनोमन आनंद होता. सूरमणी प्रभाकर धाकरे यांचं नाव फक्त ऐकून होतो, त्यांचं सुद्धा आपल्याला भजन श्री चक्रधर गीत मला ऐकायला मिळणार, हा सुद्धा आनंद होता. तसंच आपल्याला बोलवलंय, काहीतरी बोलावं तरी काय बोलायचा प्रश्न होता. आणि बंधूंनो, एक दुःखाची बातमी कळाली की ज्यांना संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्यांचा परिचय होता, असे आपले बाबा आमटे यांचं निधन झालं. नंतर संध्याकाळी पोलिओ डोसची गाडी आली देवबर्डीमध्ये. ती सांगायला लागली आपल्या मुलांना पोलिओ डोस पाजून द्या. दुसऱ्या दिवशी आपल्या वर्धापन दिन मंदिराचा आणि आरती झाल्यानंतर जेव्हा गाठी घेऊन बसलो, तेव्हा या 3 गोष्टी कुठेतरी मेळ खातात का असं मनामध्ये चिंतन करायला लागलो. नाही का, आपले जे आनंदवन आश्रमचे जे संचालक संस्थापक होते त्यांचा आपला काही संबंध नव्हता, पण ती व्यक्ती गेली म्हणल्यानंतर नकळत मनामध्ये आपल्या जवळचं कोणीतरी गेला असा भाव निर्माण झाला. मी विचार करत होतो, ते महानुभाव पंथाचे नाहीत, आपल्या परिचयाचे नाहीत, पण असं का वाक्य आहे? बंधूंनो, माणूस नाही बोलत, माणसाचं काम बोलते, माणसाचं कार्य बोलते. आम्ही जेव्हा तिकडे होतो तेव्हा सुद्धा बाबा आमचे म्हणायचे. बाबांनी आता सांगितलं, व्यक्ती महत्वाचा नाही आहे, तिचं कार्य महत्वाचं आहे. की ज्या माणसाने आपलं संपूर्ण जीवन कुष्ठरोगांच्या सेवेमध्ये समर्पित केलेलं आहे, म्हणजे महत्वाचा भाव कोणता आहे? सेवा आहे. आणि आम्हाला सुद्धा स्वामींनी खऱ्या अर्थाने जीवाची मुक्ती कशाला सांगितली आहे? सेवा दास्यामुळे सांगितलेली आहे, नाही का? म्हणून हा सेवा भाव महत्वाचा आहे आणि तो भाव त्यांच्या ठिकाणी होता. तसंच पोलिओची आठवण आली की बंधूंनो, जेव्हा आपण जगामध्ये पाहतो, दुःखीस्त जीव पाहतो, कुणी आंधळा आहे, पांगळा आहे, लंगडा आहे. ज्यांनी पोलिओ डोस निर्माण केला त्याची किती भावना चांगली असेल की त्याने काही लंगड्या पांगड्या लोकांचं दुःखीस्त जीवन पाहिलं असेल. हा रोग का होतो, याचं कारण काय आहे, याला आपण बंदी करू शकतो का, याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो का? आणि तिथूनच पोलिओ डोसची निर्मिती झाली आणि प्रत्येक मातेनं, प्रत्येक पित्यानं आपल्या लेकराला पोलिओ डोस पाजावा की जेणेकरून अपंग बाळ जन्माला येणार नाही. बंधूंनो, तत्वज्ञानाचा भाग जर सोडला, काही सुखदुःख हे माणसाच्या हातचं नाही आहे. कदाचित दुःख आपले नाव बदलेल, रूप बदलेल, पण भोग मात्र हा जीवाला भोगावाच लागणार आहे. हा तत्वज्ञानाचा भाग जरी सोडला, पण त्या मागचा जो हेतू आहे तो हेतू किती शुद्ध आहे, विचार करण्याची गोष्ट. आणि आपणाला महानुभाव परमार्थ अध्ययन मंदिराच्या वर्धापन दिनाला जायचं आहे. आणि बंधूंनो, बाबांनी खरं सांगितलं की अध्ययन मंदिर म्हणजे केवळ व्यासपीठ नव्हे, हे क्रांती व्यासपीठ आहे. गुरुजींनी जी व्यासपीठाची स्थापना केली त्याच्या मागे एक क्रांती विचार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून बाबांनी खूप चांगले विचार मांडले की कुणी अवताराचं कुणाचं नाव देण्यापेक्षाही त्यांनी महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर असं नाव दिलं. मी मागे बोलता बोलता म्हणलो होतो, मंदिरं तर खूप आहेत, परंतु खऱ्या अर्थानं अध्ययन करायला शिकवणारं हे मंदिर आहे. आणि बंधूंनो, खरंच ना,
जेव्हा आमचं कमीपण कशामध्ये आहे, आम्ही हिरदिन जेव्हा होतो, जेव्हा आमच्या ठिकाणी अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. बाबांनी किती सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. आणि जेव्हा माणूस खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याला त्याची जागा दिसल्याशिवाय राहत नाही. आपल्या प्रास्ताविकामध्ये गुरुजींनी सांगितलं की एवढा मोठा महानुभाव पंथ, एवढं मोठं स्वामींचं तत्वज्ञान, पण याच्यामध्येही जेव्हा विचाराची थोडीशी भेसळ झाली किंवा चुकीचे पाय पडल्या गेले तेव्हा त्याच्याही विरुद्ध आवाज उठवणं महत्वाचं आहेच ना. आणि म्हणून गुरुजींचं एक लक्षात ठेवा, कसं असते की कटू हे कधी कधी थोडस माणसाला अप्रिय वाटते, सत्य जे आहे थोडस आपल्याला कटू वाटत असते, परंतु शेवटी माणसानं सत्याचीच कास धरली पाहिजे. आणि गुरुजींचं हेच काम होतं की सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं तत्वज्ञान काय आहे, स्वामींनी तत्वज्ञानाची मांडणी कशी केलेली आहे, स्वामींचं लीलाचरित्र आपल्याला काय सांगते आहे. आणि आज तुम्ही आम्हाला जेव्हा दिसते आहे काही घटना या कशा काय दिसत आहेत याच्या विरुद्धही कोणतरी आवाज उठवलाच पाहिजे. बंधूंनो, लक्षात ठेवा की आज आपल्याला हे रूप दिसते आहे, पण आपण 50 वर्षापूर्वीचा काळ पाहिला, 100 वर्षापूर्वीचा काळ पाहिला, 150 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर तेव्हा काय स्थिती होती. आणि ज्या समतेसाठी, प्रत्येक जीवमात्राच्या कल्याणासाठी स्वामींनी आपलं एवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं. लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टीमध्ये भेसळ झाली तर चालेल, परंतु जे परमेश्वराचं तत्वज्ञान आहे याच्यामध्ये जेव्हा भेसळ दिसली, लक्षात ठेवा, जेव्हा ती भेसळ काढणं शक्य नाही तेव्हा तो पुन्हा परमेश्वराचा अवतार घ्यावा लागणार आहे. कारण की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी स्पष्ट सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येतो तेव्हा तेव्हा मी अवतार येतो. पूर्वी हे ज्ञान यांना सांगितलं, काळाच्या ओघामध्ये चुकीची माहिती तिच्यामध्ये शिरली आणि त्याला पुन्हा संस्थापना करण्यासाठी मला अवतार घ्यावा लागला. परंतु परमेश्वर काय करतात, आपण स्वतः जीवांचा उद्धार करतात, जीवांना ज्ञान देतात किंवा आपल्या ज्ञानियांच्या मार्फत सुद्धा ते काम करू शकतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा पंथामध्ये अशी विस्कळीत घडी येते, जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं ज्ञानामध्ये थोडासा हे होण्याचा येतो तेव्हा परमेश्वराच्या ज्ञानियांना, अशा जाणत्यांना, अशा सुधारकांना पुढे करतो आणि पुन्हा खऱ्या अर्थानं पंथ सुधारणेचं, समाज सुधारणेचं काम करतात. ही वस्तुस्थिती आहे. बंधूंनो, आज आम्ही स्वतःला महानुभाव पंथीय म्हणतो, पिढ्याने पिढ्याचे महानुभाव पंथीय म्हणतो, परंतु खरोखरच जी आमच्या जुन्या माणसांच्या ठिकाणी जी निष्ठा आहे, जी आमच्या पूर्वजांच्या ठिकाणी निष्ठा आहे ती आज आमच्या तरुणांच्या ठिकाणी आहे का. मी नेहमी सांगत असतो, लक्षात ठेवा की बिल्डिंग किंवा इमारत ही मजबूत राहण्यासाठी जबरदस्त पायाची गरज असते. जर पाया मजबूत नसेल तर इमारत कोणत्याही क्षणी कुण्याही अपघातापासून किंवा गोंधळलेल्या वातावरणापासून किंवा एखाद्या आकस्मिक नैसर्गिक आपत्तीपासून ती इमारत जमीनदोस्त व्हायला वेळ लागत नाही. तसं आम्ही महानुभाव पंथी आहोत, म्हणजे केवळ उपदेश घेतला, आमच्या घरी देवपूजा आहे, परंपरेनं आमच्या घरी हा पंथ चालत आलेला आहे, म्हणजे आम्ही महानुभाव आहोत का. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान काय सांगते आहे, सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचा अवतार कार्य काय आहे. स्वामींनी लीळाचरित्र हा ग्रंथ माहीमठांनी लिहिला, तो नुसता ग्रंथ झाला, पण स्वामींना आपल्या लीळेतून तुम्हा आम्हाला काय आदर्श सांगायचा आहे, स्वामींनी आपल्या भक्तांनी काय निरूपण केलं आहे याचं मर्म ओळखणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. आणि जेव्हा ते मर्म आपल्या लक्षामध्ये येईल की नाही, लक्षात ठेवा, महानुभाव पंथाचं तत्वज्ञान किंवा स्वामींचं तत्वज्ञान एवढं समतावादी आहे, ते जर एकदा आपण वाचलं आणि आपल्या लक्षामध्ये जर आलं की नाही तर माणूस स्वतःला, बाबांनी ज्या भाषेमध्ये सांगितलं की माझ्या ठिकाणी कोणते गुण आहेत, माझा काय अधिकार आहे, मी काय प्राप्त करू शकतो, याची जाणीव त्याला झाल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा, नुसतं आपण परंपरेनं आहोत म्हणल्यानं चालणार नाही. ते तत्वज्ञान, तो अभ्यास, स्वामींचा जो उद्देश आहे तो प्रत्येकाला आत्मसात करावा लागेल. बंधूंनो, आज आम्हाला साधं इंजिनियर बनायचं असेल, आज साधा आम्हाला वकील व्हायचं असेल, आम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, आम्हाला एखादी चांगली डिग्री प्राप्त करायची असेल तर माणसाला किती मोठा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी आपल्या जीवनातले 6-7 वर्ष कठोर तपश्चर्या करून त्यासाठी द्यावे लागतात. तेव्हाच तो माणूस मोठा होतो ना, चांगला होतो, काहीतरी प्राप्त करतो. आणि मग आम्हाला खऱ्या अर्थानं जर महानुभाव व्हायचा आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला परमेश्वराचं व्हायचं आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला खऱ्या तत्वज्ञानाची, यथार्थ ज्ञानाची ओळख करायची आहे, तर आम्हालाही काही ना काही तपश्चर्या करावी लागेल की नाही, काही ना काही अभ्यास करावा लागेल की नाही, काही ना काही वाचन करावं लागेल की नाही. केवळ 2 टाइम विशेष केला, एखाद्या स्तोत्राचं पारायण केलं, काही वरवरचे विधी आचरले म्हणजे आमचं फाउंडेशन खऱ्या अर्थानं पक्क होणार नाही. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो
माणसाचे विचार पक्के पाहिजे. आणि विचार पक्के हे केव्हा बनतात? घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही, हा नियम आहे. गोदावरीचं जे उगमस्थान आहे, आपल्या वैनगंगेचं जे उगमस्थान आहे, आपल्या कन्हा नदीचं जे उगमस्थान आहे, जिथं कुणी पाणी घातलेलं नाही, त्या मुळात तिथून उदयास आलेले आहेत. तसं आम्हाला जे यथार्थ ज्ञान आहे ते आम्हाला स्वतःला अभ्यासावा लागेल. आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा उमट व्हावा लागेल की जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे, परमेश्वर काय आहे, देवता वर्गांचे काय गुणधर्म आहेत, प्रपंचाचे काय गुणधर्म आहेत, परमेश्वराचे काय गुणधर्म आहेत, हे सगळं आम्हाला समजायला पाहिजे. आणि मग आमच्या ठिकाणी अन्यथा ज्ञानाचा वास होणार नाही, आमच्या ठिकाणचा अज्ञान निघून जाईल. परंतु आम्ही जर या तत्वज्ञानाच्या अभ्यासाच्या वाटेवर नाही गेलो तर एखादं पुस्तक वाचलं, एखाद्याचं भाषण ऐकलं, एखाद्याची कॅसेट ऐकली, एखाद्याचा खूप मोठा सोहळा पाहिला की आमचं मन विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. मग ते खरं का हे खरं, ते खोटं का हे खोटं. आमचे गुरुवरे सांगतात, आमचे आचार्य सांगतात ते खरं, कमी एखाद्या पुस्तकात वाचलं ते खरं, त्या कार्यक्रमात ते खरं का हे खरं, एखाद्या मासिकात वाचलं ते खरं का हे खरं, अशी आपली नाव डगमगल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, गुरुजी ते जे पुस्तकं आहेत, गुरुजींनी जे चिंतन करून जे काही साहित्य दिलेलं आहे ते जर आपण मन लावून वाचलं तर खऱ्या अर्थाने यथार्थ ज्ञानाचा उजेड किंवा खरा परमेश्वर आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. परंतु आज बंधूंनो, आज आम्ही या संस्थेवर प्रेम करणारे, महानुभाव साहित्यावर प्रेम करणारे, गुरुजीवर प्रेम करणारे माणसं, पण खरंच सांगा की यातल्या किती लोकांनी गुरुजींचे सगळे पुस्तकं वाचलेली आहेत? हा चिंतन करण्याचा विषय आहे. त्यातल्या त्या तरुण पिढीला तरी आम्ही कधी वाचायला लावले का? किंवा तरुण पिढीला कधी ते पुस्तक घेऊन वाचावं असं वाटलं का? काही हरकत नाही. मी जेव्हा हे नवीन वर्ष लागलं तिथे एक कॅलेंडर आलं, त्या कॅलेंडरमध्ये सुविचार होता. काय होता? फलो फुलो लेकिन भुलो मत. काय? फला फुला परंतु भुलू नका. म्हणजे माणसांनो, तुम्ही कितीही शिका, मोठं व्हा, विकसित व्हा, परंतु आपलं जे मूळ ठिकाण आहे ते मात्र तुम्ही विसरू नका, रस्ता आपला भरकटू नका. हाच सुविचार मला खूप चांगला वाटला. तसंच या महानुभाव परमार्गाध्ययन मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो, बंधूंनो, खूप शिका, मोठं व्हा. हे कॅम्प्युटरचं युग आहे. कोणचं युग आहे? कॅम्प्युटरचं युग आहे. हा जर आम्ही मुलांना नुसतं पाठीवर एक दोन जर लिहायला शिकवले, नुसतं पाठीवर किंवा वह्यावर जर शिकवलं तर तो मुलगा स्वतःची प्रगती करू शकणार नाही आहे. कॅम्प्युटरचं युग आहे, इंग्लिश शिकण्याचं युग आहे, त्याचबरोबर बाकीच्या माध्यमांचं युग आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण आपला रस्ता विसरता. आपलं अंतिम ध्येय काय आहे, मला या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे, हे विसरता कामा नाही. आज आमचं काय होते आहे, आम्ही शिकतो शिकतो शिकतो, खूप धावतो, पाश्चात्य अनुकरण करतो, परंतु आमच्या ठिकाणची आत्मिक शांती मात्र आपल्याला नष्ट झालेली दिसते आहे. खूप धावतो, खूप शिकतो, पण शेवट काय आहे? शेवटी सार काय निघतो आहे? खऱ्या अर्थाने या जीवाला समाधान आहे का? त्याच्या संसारामध्ये समाधान आहे का? तर आत्मिक समाधान आहे का? आणि तेव्हा मग तो हातपाय घालून बसतो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनामध्ये अध्यात्माशिवाय आत्मिक शांती नाही आहे. पण अध्यात्म कोणतं असावं? जे जीवाला अन्यथा ज्ञान शिकवणारं, अज्ञान शिकवणारं, चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारं, ते अध्यात्म कामाचं नाही आहे. आणि म्हणून सर्वत्र श्री चक्रवर्ती स्वामींनी जे यथार्थ चार पदार्थ सांगितले आहेत की जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, प्रत्येकाचं गुणधर्म काय आहे, प्रत्येकाचं स्वरूप लक्षण काय आहे आणि जीवाचं अंतिम ध्येय काय आहे, हे यथार्थ तत्वज्ञान महानुभाव साहित्यामध्ये स्वामींनी मांडलेलं आहे. आणि बंधूंनो, हे तत्वज्ञान आपण आत्मसात करावं. बंधूंनो, वास्तविक पाहता बाबा बोललेले आहेत, 1.5 ते 2 तास बाबांचं प्रवचन झालेलं आहे. आणि एखाद्या माणसानं पुरणपोळीचं जेवण करावं, तो चुप